तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर पाहू शकता मित्रांनो, आज आपल्या साईडवरती पूर्ण क्लॅप ठोके झाली होती आणि क्लॅप ठोके झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आयटम असतो जो गज बांधण्याचा. तर आता इथं आपला गज बांधण्याचं प्रॉपर काम चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता, मला बऱ्याचशा मित्रांची आवर्जून कमेंट आली होती म्हणजे किरण भाऊ, आपले जे हॉल असेल किंवा किचन असेल ज्यांची लांबी रुंदी जास्त मोठे हॉल असतात किंवा किचन असतात ते नंतर भविष्यात कालांतराने ते जोड पाडते म्हणे. ते जोड पाडण्याचं कारण काय म्हणे नेमकं ते आम्हाला स्पष्टपणे सांगा म्हणे. तर आपल्यासोबत आता राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे, जेणेकरून माझे जेवढं पण नवीन मित्रांच्या घराची कामं चालू असेल त्यांनी अशा प्रकारे जर काळजी घेतली तर त्यांना ते जोड पाडणार नाही किंवा त्यांच्या स्लॅब तू असं जोड न पाडल्यामुळं समजा भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही. तर राहुल मिस्त्री, तुम्ही आपल्या मित्रांना एकदम सोप्या भाषेत कशा पद्धतीने सांगशाल तर त्यांना जोड नाही पाडला पाहिजे, नेमकं वीक पॉईंट काय असतं त्या गोष्टी? सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण बांधणी करणार आहे ते नियोजन खूप महत्वाचं राहतं. आपली रूम साईज कशी ती महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपलं मोठा जर समजा रूम साईज असेल, समजा आता हॉल आहे आपला 14x16 हॉल आहे, त्याकरता याची साईज मोठी. तर सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण प्रत्येक रूमची वेगवेगळी साईज राहते त्यानुसार आपण बांधणी करायला पाहिजे. पण लहान रूम जर असला त्याला ठीक आहे, टू बांधणी जरी केली तर काय अडचण येत नाही. पण ज्यावेळेस मोठा स्लॅब असेल ज्यावेळेस टू बांधणी करून असं बीम आपल्याला फोर बीम म्हणते, त्याला कोणी लेंटल म्हणतं, जस त्याच्या भागात वेगवेगळे त्यांना दाखवून द्या असं एकदम प्रॉपर पद्धती पाहू शकता. आणि या पोट बीमला तुम्ही कुठले बार वापरले ते पण एकदम व्यवस्थित सांगून टाका. खाली ना आपण पोट बीमला खाली 16 चे वापरले, वरती 12 चे बार वापरले. आणि याच्यावाली जी रिंग येते ही अशी 12 इंच आहे, म्हणजे जेणेकरून त्याचा लोड सांभाळू शकते. रुंदी जास्त आहे त्याच्यावाली, उंची जरी कमी असली ती. तर ह्या पद्धतीने तुमच्यावाल्या जर असं मोठा आला असेल तर असं पोट बीम टाकू शकता आणि अशी बांधणी करू शकतात. या हिशोबाने तुम्ही जर केलं तर स्लॅबला झोळ पडणार नाही आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, राहुल मी सर एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही तुमच्या हॉल जो असेल तर त्या पद्धतीने अशा पद्धतीने जर तुम्ही पोट बीम म्हणते आमच्या भागामध्ये, तुमच्या भागामध्ये काय म्हणतं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जो स्लॅब असेल त्याचं काम चालू जर असलं तर अशा पद्धतीने तुम्ही स्टील टाकीत चाला, गज टाकीत चाला, जेणेकरून तो झोळ मारणार नाही किंवा तिथं पाणी साचणार नाही. आणि पाणी न साचल्यामुळं त्याला मावचर लागणार नाही किंवा त्याचं आयुष्य कमी होणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून